तर मुलांनो, तर बघा आता या वर्षीचं तुमचं वर्ष असणार आहे ते तुमचं 10वीचं असणार आहे. आणि आता आपण बघूया की 10वी गणित भाग 1 मध्ये तुमचे कोणकोणते प्रकरणे किंवा तुम्हाला चॅप्टर कोणते कोणते अभ्यासायचे आहेत ते आता आपण लगेचच बघूया. तर बघा त्याच्यातला जो पहिला चॅप्टर आहे तर तो आहे बघा तुमचा पहिला चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे बघा, तर ते आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. ते आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. आता हा जो चॅप्टर आहे तो आपण 9वी मध्ये सुद्धा बघितलेला होता. तर त्याच्यातले फक्त एक स्टेप पुढे असणार आहे ते आपल्याला 10वी मध्ये आपल्याला शिकायचे आहे, पण त्याचा जो बेस आहे तो आपण ऑलरेडी 9वी मध्ये शिकलेलो आहे. त्याच्यानंतर जो दुसरा चॅप्टर आहे तो बघा वर्ग समीकरणे आहे. ठीक आहे, वर्ग समीकरणाचा काही भाग आपण शिकलेलो आहोत, काही जो राहिलेला भाग आहे तो आता आपल्याला ह्या वर्षी आपण शिकणारच आहोत. त्याच्यानंतर आहे तिसरा आहे बघा तो अंकगणित श्रेणी. अंकगणित श्रेणी असं त्याला आपण म्हणूया. आता हा जो भाग आहे किंवा हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे नवीनच आहे, त्याच्यामुळे हा चॅप्टर अभ्यासाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्याचे जे काही सराव संच आहेत, संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित सोडवणार आहोत. त्याच्यानंतर चौथा चॅप्टर आहे तो आहे बघा अर्थनियोजन. अर्थनियोजन हे सुद्धा आपण 9वीला शिकलेलो आहोत. त्याचा बेस आपण पकडून आता आपल्याला 10वी मध्ये त्याचा उपयोग आता या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे बघा संभाव्यता. संभाव्यता हे सुद्धा आपल्याला नवीनच आहे यावर्षी, त्याच्यामुळे हा सुद्धा चॅप्टर आपल्याला डिटेल बघावा लागणार आहे. आणि सहावा आहे तो बघा आहे सांख्यिकी. तर सुद्धा आपला भाग 1 मध्ये आपण ऑलरेडी शिकलो आहे, त्याची फक्त पुढची स्टेप आता या आपल्याला 10वी मध्ये बघायची आहे. तर बघू शकता तुम्ही भाग 1 मध्ये आपल्याला टोटल 6 चॅप्टर आहेत. पहिला चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता आणि सांख्यिकी. तर हे टोटल 6 चॅप्टर जे आहेत ते आपल्याला 10वी साठी अभ्यासायचे आहेत.